तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली स्लम कोन टेस्ट, आता आपण पाहणार आहोत क्यूब टेस्ट. स्लम कोन टेस्ट आपण वर्कॅबिलिटीसाठी चेक केली. आता आपण हा क्यूब टेस्ट कॉन्क्रीटच्या ग्रेडसाठी, कॉन्क्रीटच्या ग्रेडच्या स्ट्रेंथसाठी आपण चेक करत असतो की आपण कुठला ग्रेड वापरतो. M20 आपला स्ट्रेंथ 20 ग्रेड तेवढीच भेटायला लागले का, त्यासाठी आपण हे चेक करतो. क्यूबचं स्पेसिफिकेशन थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. याचं स्पेसिफिकेशन हा 150 बाय 150 बाय 150 साईज नुसार आपला हा क्यूब आहे. म्हणजे ह्याची 150 हाईट, 150 विड्थ आणि 150 लेंथ MM मध्ये आहे, सगळी 150 लेंथ त्याच्यामध्ये. तसा हा क्यूब आहे. हा क्यूब आपण सेम स्लम कोन जसा 3 लेअर मध्ये भरला तसाच आपल्याला हा क्यूब टेस्ट 3 लेअर मध्येच भरायचा आहे. आणि याच्यावर टॅम्पिंग प्रत्येक लेअर त्याच्यामध्ये 40 वेळेस आपल्याला टॅम्पिंग करावं लागतं. सेम कॉन्क्रीट या पद्धतीत प्लेस करायचं. हा अशा या पद्धतीत एक लेअर झालेला आहे आपला. एक लेअर झाल्यानंतर कॉन्क्रीट भरून झाल्यानंतर त्यावेळेमध्ये 40 वेळेस आपल्याला रायडिंग किंवा टॅम्पिंग ह्या प्रकारे आपल्याला करावी लागतात. हा झाला दुसरा लेअर. दुसरा लेअर झाल्यानंतर सुद्धा आपल्याला 40 वेळेस परत ते वेळेस जसं फर्स्ट लेअरला टॅम्पिंग केली तसाच दुसऱ्या लेअरला पण आपल्याला 40 वेळेस टॅम्पिंग करावी लागते याच्यामध्ये, किंवा रायडिंग म्हणता येईल त्याला. टॅम्पिंग रॉड हा आपल्याला 16 mm डायमीटर आणि कमीत कमी 2 फूट आणि मॅक्सिमम 1 मीटर पर्यंत आपल्याला हवा असते टॅम्पिंग करण्यासाठी. हा झाला तिसरा लेअर. तिसरा लेअर पण सेम ऍज इट इज फर्स्ट आणि सेकंड लेअर सारखं आपल्याला टॅम्पिंग करूनच फिलअप करावं लागेल. हे टॅम्पिंग झाल्यानंतर प्रॉपरली सरफेस क्लीन करायचा वरच्या साईडचा आणि क्यूब साफ करून आपल्याला याची स्ट्रेंथ 7 डेज, 40 डेज आणि 20 डेज मध्ये घेता येते. 7 डेज मध्ये स्ट्रेंथ 60 to 70% आपल्याला गेन होत जाते आणि 14 डेजला 90% स्ट्रेंथ गेन होते आपल्या कॉन्क्रीटची आणि 20 डेजला 100% गेन होते.